परळी शहराच्या मधोमध एक नदी वाहते। सरस्वती असं तिचं नाव आहे, पण आता इथं इतकं अतिक्रमण झालंय की ही नदी आहे की नाला असा प्रश्न लोकांना पडलाय। पण यातली सर्वात धक्कादायक गोष्ट ही की या सगळ्या अतिक्रमणांची सुरुवात खुद्द नगर परिषदेनेच केली आहे। पाहुयात याबाबतचा एक मुंडे यांनी अचानक भेट देऊन या नदीचे पुनर्जीवन करायचे असा मानस व्यक्त केलाय। त्याचबरोबर या नदीवरचे नगर परिषदेनं बांधलेलं अतिक्रमण काढण्याच्या सूचना देखील पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत। नगर परिषदेनेच 11 वर्षापूर्वी एक कॉम्प्लेक्स बांधून जे की नदीवर कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता बांधण्यात आलेले होते। या कॉम्प्लेक्सचा आधार घेत पाठीमागे अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे। राज्याच्या पर्यावरण मंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांनी या नदीस भेट देऊन याचं पुनर्जीवन करण्याचा मानस व्यक्त केला आहे। तशा सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना आता नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत। त्याचसोबत लोकांनीही केलेली अतिक्रमणं स्वतःहून काढून टाकावी असं आवाहन नगर परिषदेने केलंय। नदीच्या बाबतीत थोडं काठावरती साफसफाई करून अतिक्रमण करण्याचा असा दृष्टिकोन दिसून आला आम्हाला। त्यानुसार आमची नगरपालिकेची टीम व स्वतः मी त्या ठिकाणी तात्काळ ते काम बंद करून संबंधितांना नोटिसा अतिक्रमणाच्या बाबतीत बजावलेल्या आहेत। तर पंकजाताई यांनी सुद्धा समक्ष पाहणी केली होती। त्यांनीही निर्देश दिलेले आहेत तसे की या बाबतीत कुणीही अतिक्रमण करू नये अशा पद्धतीच्या कडक सूचना माननीय मंत्री महोदया यांनी दिलेल्या आहेत। मागील वर्षी झालेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसलं होतं। काही माफियांनी नदीवर अतिक्रमण करून अनेक भाग बळकावण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे परळीची ही सरस्वती नदी मोकळा श्वास कधी घेणार असा सवाल आता विचारला जातोय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।